आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। मी अमोल नवनाथ पवार, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांच्या सुनबाई आणि माझी मिसेस म्हणजे माझ्या पत्नी यांना प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे आणि मी निवडणूक हे लढवत आहे। त्यातून पण निवडणूक ही लढवत असताना आजपर्यंतच्या इतिहासात सांगोलच्या राजकारणात स्वर्गीय आबासाहेब असतील, बापू असतील, आबा असतील यांनी ही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकत्रित आघाडी युत्या करून लढवल्या आणि त्या लढवत असताना त्या प्रभागात त्या वार्डातील आरक्षण जे काय पडलेलं असतंय त्यानुसार त्यांच्या तेथील उमेदवाराचं कार्य, काम, त्यांचा लोकात असणारा संपर्क बघून उमेदवारी आजपर्यंत त्यांना दिलेल्या आहेत। आणि आता सर्वसाधारण आरक्षण असेल तर त्या ठिकाणी ओपनचाच उमेदवार त्यांनी आत्तापर्यंत दिलेला आहे आणि आजपर्यंतची ती परंपरा आहे। आणि आत्ता सध्या आपल्या युतीकडून मारुती आबा बनकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने आणि ते आरक्षण तिथं ओबीसी असल्यामुळे त्यांना ती जागा देण्यात आलेली आहे। पण आमच्या प्रभागात प्रभाग क्रमांक 6 मध्ये एक ओपनचा पुरुष म्हणजे सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण महिला अशा 2 जागा ही सर्वसाधारण असल्यामुळे आम्ही त्यांना सर्वसाधारण जागेची मागणी केली होती आणि आम्ही दोन्हीकडे अर्ज भरले होते। परंतु नगराध्यक्ष हे मारुती आबा बनकर ओबीसी आरक्षण असल्यामुळे तिथं त्यांना ती उमेदवारी देण्यात आली। पण आमच्या प्रभागात सर्वसाधारण जागा असूनही त्या ठिकाणी ओबीसीचाच कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केलेला असं मला दिसून येतंय आणि जागा ओपन असल्यामुळं तिथं आम्हाला ओपनच्या जागेवर आम्हालाच उमेदवारी मिळावी ही आमची अपेक्षा होती। पण काही प्रभागात पण आमच्या तिथं ओबीसीचेच जागा आहेत, त्याच्यावर पण ओबीसीचेच उमेदवार दिले आणि ओपनच्या जागेवर त्यांनी ओबीसीचाच उमेदवार दिला आहे आणि हा ओपनच्या म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी अन्याय केल्याचं असं मला वाटत आहे। तर त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर ओबीसी द्यावा आणि ओपनच्या जागेवर ओपनचा कॅन्डिडेट द्यावा आणि वर नगराध्यक्षपद हे मारुती आबा बनकर असल्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकच ओपनची जागा, एकच ओपनची महिला आहे तर आम्हाला त्यांनी युतीतून ती जागा मला सोडावी अशी मला इच्छा होती। पण त्यांनी त्याचं काही केलेलं दिसत नाही आणि आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी अंबिका मंदिरात आपल्या देवीच्या दर्शन घेऊन त्या पायथ्यालाच म्हणजे आपल्या प्रांगणात त्यांनी असा शब्द दिला की अन्याय कुणावरही होणार नाही, अन्याय कुणावरही होणार नाही असा शब्द दिलाय आणि आज तिथं पालकमंत्र्यांनी शब्द देऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय झाला असं मला दिसत आहे। आणि ती जागा ओपनची आहे, त्यांनी तिथं ओपनलाच जागा द्यावी, अन्यथा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा शहरातील सुज्ञ नागरिक, सुशिक्षित मतदारवर्ग आणि इतर समाज आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठा समाज ह्याचा विचार करून नगराध्यक्ष पदाला मतदान करताना मतदान कुणाला करायचं हे ठरवतील याचा विचार व्हायला पाहिजे होता। पण तो कुठं झालेला दिसत नाही आणि उमेदवारी देताना कशा प्रकारे दिल्या गेल्या, कुणाला दिल्या गेल्या हे मी वेळ आली तर पुढच्या मुलाखतीत सांगणार आहे। आणि अजूनही लोकांनी हे लक्षात घ्यावं की जो उमेदवार आपल्यापर्यंत येणार आहे आता मतं मागायला त्यानं आजपर्यंत काय कार्य केले, काय काम केले आणि कुणी केले हे विचार करून लोकांनी मतदान करावं अशी माझी विनंती आहे लोकांना। प्रभाग 7 मधून 2 उमेदवारांची चर्चा आहे, तरी आपलं काय मत आहे? मग ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये हाच विषय झालेला आहे की जागा ओपनची असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या जागेवर पण ओबीसीचाच उमेदवार दिलाय आणि ओपनच्या जागेवर ओबीसीचाच दिलाय। म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता, कारण नगराध्यक्षपद हे ओबीसीसाठी असल्यामुळे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला जागा सोडायला पाहिजे होती। पण तसं तिथं झालेलं दिसत नाही आणि हा आमच्यावर अन्याय झाला असं मी म्हणतो आणि त्या अन्यायाला वाचा सांगोला शहरातील नागरिक सुज्ञ मतदार फोडतील आणि त्याचा न्याय आम्हाला देतील आणि त्याचे परिणाम जर त्यांनी असं केलं असेल तर शहरातले नागरिक काय एवढे ही नाहीत, ते विचार करतील बाबा ओपनच्या जागेवर ओबीसी कसा दिला गेला याचा विचार करून लोक मतदान करतील। पालकमंत्री गोरेने आपल्याला शब्द दिला होता का? हो, जयाभाऊ गोरेंनी आमचे म्हणजे माझे वडील माजी नगराध्यक्ष तिथं गेले असता पालकमंत्र्यांनी सांगितलं
आमचे वडील त्यांना बोलले की नगराध्यक्ष की ओपनच्या जागेवर ओपन द्या, अन्याय करू नका. तर त्यांनी शब्द दिला की कोणावरही अन्याय होणार नाही. मग आता पालकमंत्र्यांनी नुसता शब्द दिला का त्यांनी प्रत्यक्षात आपल्याला नुसतं बोलून गेले, हे आता ते ठरवतील काय करायचं काय नाही ते पालकमंत्री. आणि अन्याय आमच्यावर झालाय हे मी तुम्हाला आज रोखठोक सांगतो. तुमचा आरोप पुन्हा वाचणार आहे? माझा आरोप सर्व नेते मंडळीवर आहे आणि सर्व नेते मंडळींनी ह्याचा विचार करावा आणि कोणाच्या जागा कशा दिलेत आणि कशा प्रकारे उमेदवारी दिल्या गेल्यात ही वेळ आली तर मला ते सांगावं लागणार आहे आपल्याला. तुमची फसवणूक झाली असं वाटतं? 100% आमचा अर्ज तिथं असताना आम्ही पण पार्टीत काम करत आहे ही सगळ्या शहरवासियांनी बघितले. आणि माझे वडील माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार हे पदावर असताना सुद्धा आणि पदावर नसताना सुद्धा पहाटेपासून लोकांची जाऊन विचारपूस करून ते जनतेची सेवा करतात, अडीअडचणी सोडवतात. पण त्याचा सुद्धा विचार ह्या पार्टीतल्या ज्येष्ठ नेते मंडळीने वगैरे केलेला दिसत नाही. म्हणून हा सरळ ओपनच्या जागेवर ओबीसीचा कॅन्डिडेट देऊन आमच्यावर अन्याय केला आहे. तर आपण आता काय आव्हान करायचं जनतेला? मी जनतेला एकच आव्हान करणार आहे की तुमच्याकडे जो आम्हाला डावलून जो कॅन्डिडेट येणार आहे त्यानं आत्तापर्यंत तुमची काय कामं केली आहेत किंवा त्यानं तुमच्यापर्यंत काय मदत केली ही त्यांना विचारा. त्यांचं कार्ड विचारा. मी माझ्या वडिलांनी काम केलेल्याचं कार्ड मी तुम्हाला दाखवतो. त्यांनी काय काम केलं हे त्यांनी वार्डातल्या जनतेला दाखवावं. आणि लोक एवढी सुज्ञ आहेत की उमेदवार हा कधीही जातीवर किंवा पै पाहुणे नातेवाईक ह्याच्यावर मतदान करत नसतो. मतदार हा आपला काम काय केलंय, काय करणार आहे पुढं काम हे बघून मतदान करणार आहे. आणि काही उमेदवाराला वाटत असेल की बाबा आपला समाज तिथं आहे, आपले नातेवाईक आहेत, आपले पै पाहुणे आहेत, त्याच्या जीवावर आपण निवडणूक लढवायची, तर ही सरळ त्यांच्या डोक्यातील खोटी कल्पना आहे. नागरिक विचार करणार आहेत आणि जे उमेदवार माझ्या पुढं त्यांनी दिलेला आहे त्यांची समाजात काय क्रेज आहे ते पण त्यांनी बघावं. आणि मी काय त्यांना विरोधात बोलत नाही, पण पार्टीच्या नेते मंडळीने हा विचार करावा की लोकातून निवडून येणारी उमेदवारी कोणाची आहे, त्यांची का माझी, त्यांचा प्रभाव किती आणि आमचा प्रभाव किती आणि लोक कोणाच्या बाजूने आहेत हे बघून त्यांनी निर्णय घ्यावा. अन्यथा त्यांना त्याचं काय जे काय परिणाम होतील ते त्यांची त्यांना बघावं लागतील. आपलं पुढील विजन काय असणार आहे? आमचं पुढं विजन एकच असणार आहे. जी गोरगरीब जनता आमच्या पहिल्यापासून माझ्या वडिलांच्या मागं आहे त्या जनतेचा विश्वासघात कुठंही होणार नाही. त्या जनतेचं माझ्याकडं मोकळ्या हातानं, मी सरळ भाषेत सांगतो की एखादा मतदार माझ्याकडे आलेला, माझ्या वडिलाकडे आलेला, हे मोकळ्या हातानं माघारी जाणार नाही. त्याचं काम ही 100% होणं ही होणंच. ही मी तुम्हाला आज ह्या माध्यमातून सगळ्या जनतेला विनंती करतो की कोणी माझ्याकडनं आलेला मोकळ्या हातानं जाणार नाही. फुल नाही फुलाची पकडी मदत घेऊनच जाणार. आणि ही जनतेलाही माहीत आहे की आम्ही करू शकतोय का नाही. आता निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे करायची इच्छा आहे जनतेसाठी? मी सर्वप्रथम ज्या प्रभागातल्या अडचणी आहेत आणि ज्या काही माझ्या वडिलांना सोडवलेल्या आहेत ती प्रभागातल्या जनतेला माहीत आहे. मी सांगायची सुद्धा काही गरज नाही. माझ्या वडिलांनी पदावर असताना काय काम केले हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे जनता पूर्ण निश्चित ताकदीनिशी माझ्या मागं आहे. आणि जनतेनं मला सांगितलंय की तुम्ही बिंदास उभा राहा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे. आणि इथून पुढं जे काही जनतेचे प्रश्न असतील, अडचणी असतील, ती मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि हा विश्वास माझ्यापेक्षा जास्त जनतेला आहे म्हणून जनता मला निवडून देणार. ठीक, बस.